तू तर म्हणला की रे लाटल्या इडी बसतो यायला लागले कोणी इडी झाले का उगाच इडी झाली हे मला यायला लागले तुला काय करायचं आज म्हणजे कुणाचं उद्या म्हणजे कुणाचं पुन्हा म्हणजे कवा कशाला ह्याच्यासाठी मागायला म्हणाला वेळ हे मला त्याच यायला लागले तेच म्हणल्यावर तेच केलं अरे काय तेच म्हणल्यावर तेच ना अरे एवढ्या माणसात सांगायचं म्हणजे मला किती कुचकुच होत आहे मला काय हाय का नाही तेच यायला लागले तेच म्हणल्यावर तेच केलं तुला सांगते पण ऑनलाईन हे मला तेच यायला लागले तेच म्हणल्यावर तेच असतं तेच म्हणल्यावर तेच केलं हे मला नाही हाय का ना महेश भाऊला फोटो काढते ते मला का नाही हाय का नाही त्याच यायला लागले तेच म्हणल्यावर तेच असतं तेच म्हणल्यावर तेच असतं हा मला बी यायला लागले तुला बी यायला लागले आणि ह्यांना बी यायला लागले तुझ्या मीच काळा काळा आहे बघ तोच पंढरपूरचा माझा काळा इटुबा त्याला मला यायला लागले त्याला मला फसवले पण मी काय काय सोडले सगळं सोडलं काय सोडले मावशी याचं जर एकदा वेळ लागलं ना हो तर पुन्हा काहीच शिल्लक राहत नाही म्हणून सुटली प्रपंचाची आस देहभानासी विसरले स्वस्वरूपाचे लागले पिसे मी सद्गुरु घरची वेडी नवे दरपाडी वेडी ग ती मधली मावशी काय म्हणते माहिती का ती मधली मावशी ती म्हणते मी तुझ्या पातेल्यातलं थोडं शिकरण देते का तुम्ही नाही मला खाऊ द्यायचा धरा प्रसाद मी मग कशी का खायला तुमच्या का पोटात केळता पाहिजे तुझी कर्माची साखळी हिंदू लागली आळवाळी आता मला कोण आकडी मी सद्गुरु घरची वेडी नवी दरपाडी वेडी ग मित्रमंडळ सोनी बारूद एलकीडीच्या इंटरनेट हो नवोदय गायकाचे हक्काचे व्यासपीठ तो वाजवा माझेरी एकड माडे लॉकेटच्या खड्ड्यात सतरा पावसाचे पाणी जिल्हाभरातील वृक्षारोपण खुशखबर थोड्याच वेळात नाशिक या ठिकाणी सातपूर या ठिकाणी अशोकनगर या ठिकाणी भूकंपाची दाट शक्यता बरं झालं सगळे पटंगणारे नसलं ला 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 चरण गाते का तेरी झलक नजर आई
बांगडी बरं का वाजायला पाहिजे आता हा हा वाज हा सगळ्याचा वाजायला पाहिजे हा दिल बरा तू माझी दिल बरा बुवा दिसताय का ते म्हणलं कस काय पाऊस येतोय की बुवा असले गाणे म्हणायला पाऊस येत असतो का माझा मातेरा सोडून दिला ते भ्रतारा सांगितले मी माझ्या पाच मोरा मी सद्गुरु घरची वेळी नवे दरपाडी वेडी मी तिची द्या वेळ त्याच्यातलं कोण कोण शान आहे बरं ह्यात करा बरं कोण कोण शान आहे बरं ह्यात करा बरं तुम्ही जर शान असतं रात्रीचे 10 वाजून गेले तरी मला येड्याला बघत बसता तुम्ही तर कुठं शान आहे का अरे येड्यानो हेच वेळ लागावं लागतं भगवंतमय व्हावं मेतोपणाची बळवण व्हावी आपण आपले पण विसरणं आणि अंतकरणामध्ये त्या प्रभूला साठवणं इतकं वेळ लागावं लागतं वेळ लागला माझ्या तुकोबरायासारखं तुकोबरायला वेळ लागलं बाबा देव पाहावयासी गेलो तेथे देवची होणे ठेलो अवस्थाच व्हावं लागतात मावशी तुम्हा आम्हाला वेळ कसं लागतं देव पाहावयासी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो आपल्याला वेळ असं लागतं वेळ लागला आमच्या तुकोबरायासारखं आता लक्ष दे नाही का तुकोबरायला वेळ लागला प्रत्येक माणसाला आमचे तुकोबराय विचारू लागले बाबा ओ ताई ओ काकू ओ आजी माझा देव पाहिला का हो देव कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल प्रत्येक माणसाला आमचे तुकोबराय विचारू लागले तुकोबराय मावशी माणसाला विचारतात पण आमचे ज्ञानोबराय कावड्याला विचारू लागले ए कावड्या माझा देव पाहिला का देव पहिलं तो घे काऊ बोलत आहे आता माझा देव कुठं आहे सांगितलास ना सोन्याने मडवीन तुझे पाऊ वेळ लागला आमच्या श्रीकृष्णाच्या गवळणी सारखं हरिणे माझे हरिणे चित्त आणि भार वित्त विसरले कृष्णाची मधुर वासरी ऐकल्यानंतर गवळणी कृष्णमय व्हायच्या आणि म्हणायच्या कन्हैया मैं तो सुध बुंद कोई प्यार में
सोपानाचा भार रूप भरले चराचर सद्गुरुनाथ बधी झाले स्थिर मारिली गुढी मी सद्गुरु घरची वेडी नवे गडपाडी सुंदर असं नियोजन मौजे निरंजन शैनेश्वर मित्रमंडळाच्या वतीने माझ्याकडे आलेली छोटीशी 12 रुपये सेवा सुंदर असं नियोजन आदरणीय म्हणजे महेश भाऊ देवाने अनमोल असा देह दिला आहे हे न मिळणारं मॉडेल आहे कसे काय रमेश शिंदे आणि सुंदर असं नियोजन जाता जाता एकच गोष्ट सांगून जातो आता लक्षात देवाने अनमोल असा नरदेह दिलाय हे न मिळणार मॉडेल आहे मावशी हे न मिळणार आहे हा हे न मिळणार आहे शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली वर्ण फेरा पडे देवाने अनमोल असा नरदेह दिलाय जसा चुकून आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा कळालं का जसा चुकून आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा अनमोल असा देवाने नरदेह दिलाय हे न मिळणार आहे हे सुंदर असा देवाने नरदेह दिलाय म्हणून ह्याचं काहीतरी हित करा ह्याचं काहीतरी हित करा ए बोल नो के ए थोडं शिकरण खा पण बोल नो ऐका देवाने अनमोल असा नर दिला पावला हा देह काग टाळी न्याय अन्न घडे उपाय घडवाले जसा चुकून आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा अनमोल असा देवाने नरदेह दिला म्हणून ह्याचं काहीतरी हित करा हित जर करायचंय मावशी हित जर करायचंय फक्त आम्हाला फक्त चांगलं वागण्याची नितांत गरज आहे बघा माझी गोष्ट पटते का तुम्हाला चांगलं वागता आलं तर वागा बघा लक्ष देऊन ऐकायला तर कळतं बरं का तुम्हाला चांगलं वागता आलं तर वागा नाही वागता आलं तर नका वागू पण जी चांगलं वागतंय त्याला तरी मात्र अडवू नका धार्मिक कार्यक्रमाला सहकार्य करत चला प्रत्येक वर्षी वेगळे कार्यक्रम आयोजित केले प्रत्येक वर्षी 13 वर्षापासून हा कार्यक्रम चालतो प्रत्येक वर्षी एका वर्षी प्रवचन एका वर्षी भजन एका वर्षी कीर्तन काहीतरी असे वेगवेगळे कार्यक्रम काहीतरी आपल्या शनी जयंतीच्या निमित्तानं काहीतरी वेगळं काहीतरी आमच्या आता पुरुष मंडळ कुठे भिजवली पेटला असेल तर पिटू द्या ते तुम्हाला विजवता आलं तर विजवा नाही विजवलं तर त्या घराला फरक पडत नाही त्याच्यावर राखेल मात्र वतू नका जीवनामध्ये 4 गोष्टी चांगल्या आचरणात आणा आणि माणूस म्हणून कसं जगता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करा हा तसा विचार केला तर मावशी काय हो तुमच्या आमच्या हातात खरं सांगा इथून घरी जाईल ह्याची गॅरंटी आहे का कुठं गच होते काय तुमच्या आमच्या हातात काहीच नाही करता केलेला तो शनी भगवान परमात्मा आहे त्याच्या मनात यावं लागतं आमच्या इकडे कार्यक्रम चालू करायच्या टायमाला धो पाऊस मोठा चालू आहे आमच्या इकडे रातूला एक थेंबी नाही मला आल्यास मला वाटला कार्यक्रम होते का नाही ते पण आले देवाजीच्या मना ते कोणाचे त्याच्या मनात यावं लागतं मावशी तुमच्या आमच्या हातात काहीच नाही ऐका पाप केलं पुण्य केलं कुणी जरी नाही बघितलं असं वाटत असेल ना तो तरी बघायला तुम्हाला समर्थ आहे म्हणून मला म्हणावं वाटतं
यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक मिळालं. धन्यवाद. मंडळ सदैव तुमच्या ऋणात राहील. चला, सुंदर असं म्हणून तुमच्या आमच्या हातात काहीच नाही, फक्त तुम्हाला आम्हाला चांगलं वागण्याची नितांत गरज आहे. फक्त तसा विचार केला तर मावशी, देवानं आपल्याला काय कमी बी केलं नाही. काय कमी केले हो? जे चांगले ते जे नशिबात नाही ते आपल्याला देवानं दिले ना. म्हणून मला मना वाटतं, जो खोया सो गम नहीं, जो पाया वो कम नहीं. जो खोया सो गम नहीं, जो पाया वो कम नहीं. जो नहीं है वो एक ख्वाब है, जो है वो लाजवाब है. जे आहे ते मस्त आहे, फक्त तुम्हाला आम्हाला फक्त चांगलं वाग. एक मनातली गोष्ट सांगू का? आपली नियत चांगली ठेवा, बरकत देणार तो परमेश्वर आहे. फक्त आपलं मन साफ ठेवा, एकमेकाविषयी मनामध्ये चांगली भावना ठेवा, एकमेकाविषयी मनामध्ये आदर ठेवा, एकमेकाला चांगलं बोला. मावशी, काहीच नाही तुमच्या अंगात. चांगलं जगायचं एवढंच नाही ते सोबत. कुणी काय गटोडं बांधून आलं नाही, कोणी गटोडं बांधून नेणार नाही. म्हणून चांगलं वागण्याची नितांत गरज आहे. सुंदर असं नियोजन म्हणजे निरंजन शनीश्वर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेला हा बरोबरचा कार्यक्रम आदरणीय संदीप बापू मेनकर व मंगेश दादा एरंडी यांच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योगायोग आला. अध्यक्ष शिवाजी देवडे, खजिनदार पंढरनाथ बसके आणि शनी जयंती उत्सव 2024 या नगरीमध्ये माझ्याकडे आलेली छोटीशी 12 रुपये सेवा. सुंदर असं नियोजन द्यावे तेवढे मनापासून सगळ्यांचे धन्यवाद देतो. म्हणून सुंदर असं नियोजन, एक सुंदर अशी 2 मिनिटाची भैरवी. ऐका, 2 मिनिटाची भैरवी, 2 मिनिटाचं भजन. उठल्याला तेवढं जमत नाही. त्याला काहीतरी काय म्हणावं. चला, 2 मिनिटाची भैरवी, 2 मिनिटात भजन आणि नंतर सत्काराचा कार्यक्रम उरकून घ्या. चला रे ना परत एकदा एका सिस्टम साठी एकदा जोरदार टाळी. एक नंबर. कुणीही आपली जागा सोडायची नाही. मी उठा म्हणेपर्यंत कोणी जागा सोडायची नाही. टाइम 5 मिनिट.